नमस्कार. मी शेखर भडसावळे, सगुणाबागेमधून. आपण जे वर्षानुवर्ष ऐकत आलो की पिकाचा फेरपालट व्हायला पाहिजे. हे कशासाठी, म्हणजे नेमकं काय? हे जमिनीच्या सुपीकतेसाठी फार महत्त्वाचं आहे मंडळी. आपल्याला शेतामध्ये पीक चांगलं येण्यासाठी, उत्तम येण्यासाठी सगळ्यात जास्त मदत कोण करतो आपण सांगतो? सूक्ष्मजंतू. हे सूक्ष्मजंतू जे आहेत कसे पाहिजेत? विविध प्रकारचे पाहिजेत, कोट्यानं कोटी जातीचे पाहिजेत आणि शिवाय त्यांची संख्या पण कोट्यानं कोटी पाहिजे. आता हे वेगवेगळे विविध जंतू, सूक्ष्म जंतू कसे येतात? तर जसं आता इथे चवळीचं पीक आहे. चवळीच्या पिकाच्या अगोदर इथे मका होता. मक्याच्या अगोदर इथे भाताचं पीक होतं पावसाळ्यामध्ये. आता हे तिसरं पीक आहे. हे पीक आपण कापणार आणि त्याच्या म्हणजे तयार झालं की काढून घेणार आणि ते काढून घेतलं की तिथे आपण भाताची परत लागवड करणार. असं आपण फेरपालट त्याचा करत राहतो. फेरपालट करण्यामुळे सूक्ष्म जंतूंच्या विविधतेवर काय परिणाम होतो ते मी तुम्हाला सांगतो. असं आहे की प्रत्येक वनस्पती आपल्या पिकाच्या मुळांच्या भोवती हे सूक्ष्म जंतूंचं संवर्धन करत असते. त्यांना जे पाहिजे त्या, म्हणजे चवळी वनस्पती त्याला कोणते सूक्ष्म जंतू पाहिजे त्याचं संवर्धन करते. भात त्याचं संवर्धन करतं. मका त्याचं संवर्धन करतो. आणि मग ते सूक्ष्म जंतू स्पोर फॉर्ममध्ये, म्हणजे बीज फॉर्ममध्ये जेव्हा ते पीक संपतं त्यावेळेला ते तिथेच झोपून राहतात. ज्या वेळेला योग्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला पुन्हा ते ॲक्टिव्ह होतात. म्हणजे योग्य तापमान, योग्य पाणी एवढं आलं की ते पुन्हा ॲक्टिव्ह होतात. तेव्हा ही विविधता कोट्यानं कोटी पाहिजे आणि त्याची संख्याही कोट्यानं कोटी पाहिजे, म्हणजे आपलं पीक चांगलं येतं. आता ह्या चवळीच्या पिकाला एक दाणासुद्धा खत दिलेलं नाही, तरीसुद्धा हे इतकं उत्तम पीक आहे. ह्याचं कारण तिथे सूक्ष्म जंतूंची परिस्थिती अतिशय उत्तम आहे. आता ही विविधता, जैवविविधता येण्याच्या दृष्टीने मला थोडंसं तुम्हाला विज्ञान पण सांगावं लागेल. वनस्पती जेव्हा फोटोसिंथेसिस करते, म्हणजे प्रकाश संश्लेषण करते, तेव्हा ती साखर तयार करते स्वतःच्या शरीरामध्ये, पानांमध्ये. ही साखर नुसती पुरेशी नसते. म्हणजे फोटोसिंथेसिस ही पहिली प्रक्रिया. दुसरी प्रक्रिया म्हणजे तर ही विविधता येण्यासाठी आपल्याला सतत पिकांचा फेरपालट करायला पाहिजे. सतत तीच ती पिकं आपण सारखी शेतामध्ये घेत राहिलो तर आपली जमीन नापिकतेकडे जाते. मला तुम्हाला महत्त्वाचं जे सांगायचं आहे की जमिनीमधली सूक्ष्मजीवांची जैवविविधता ही वाढण्यासाठी आज आपल्याला ती अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आपली जमीन सुपीक व्हायला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये ही पिकंच महत्त्वाची आहेत का? हे बघा, हे तण जे आहेत, हे तण हे सुद्धा जैवविविधता आणतात. आता मगाशी मी आपला हा जो विषय आहे की मातीची सुपीकता कशी ओळखायची किंवा ती वनस्पती एकदम छान मजेत आहे, ते हे बघा, एक तर पाण्याचे दवबिंदू जे दिसत आहेत तुम्हाला, ह्या इथे दवबिंदू दिसत आहेत. हा दवबिंदू जो आहे ह्याला एक्झुडेशन म्हणतात. हे दिसणं म्हणजे वनस्पती आनंदी आहे. आता ही मी माती झटकायचा प्रयत्न करतो, बघूया ती झटकली जाते का. एका झटक्यात 50% जास्त माती पडली आणि त्याची मुळं पण एकदम पूर्ण स्वच्छ झाली. इथे या मुळांच्या भोवती जी सूक्ष्मजीवांची कार्यवाही चालू आहे ती अगदी उत्तम पद्धतीने चालू आहे, म्हणून ही माती सुपीक आहे. सूक्ष्मजीवांची विविधता आणि सूक्ष्मजीवांची संख्या ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. याच्यासाठी आपल्याला पिकांची फेरपालट व्हायला पाहिजे. किंबहुना एखादं पीक आपण विविध तणांचं घेतलं तर ते आणखीन चांगलं. तर ते त्यांच्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म जीव हे घेऊन येतात आणि त्यामुळे आपली भूमाता जास्त सशक्त होते. धन्यवाद. स्क्रीनवर दिलेला नंबर SRT ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा SRT असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा. धन्यवाद.